नमस्कार अभ्यासक मित्रमैत्रिणींनो, एम पी एस सी लक्ष या यूट्यूब चॅनलवर तुमचे परत एकदा स्वागत आहे. आपली ही जी सिरीज आहे यामध्ये आपण करंट अफेअर्सवरील MCQज हे कवर करतो आहे. आज 3 एप्रिल 2019 आणि तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे करंट अफेअर्स MCQच्या फॉर्मॅटमधून MCQ विथ एक्सप्लेनेशन ह्याच्यामध्ये असणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तर जे विद्यार्थी आपले करेक्ट उत्तर देतील त्यांचे नाव आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये घेऊयात. मॅडमच्या माध्यमातून एक व्हिडिओ अपलोड झालेला आहे, आत्मविश्वास कसा वाढावा या संदर्भात. मॅडमचं चॅनल आहे हॅपी लाईफ के लिए आपकी सबकी. तर त्या चॅनलची लिंकसुद्धा तुम्हाला इथे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तिथनं तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि एक मोटिवेशनल व्हिडिओज तिथे तुम्ही बघू शकता. आपण काल एक प्रश्न विचारला होता रॉजर फेडरर याच्या संदर्भात. रॉजर फेडरर याने आपल्या करिअरमधील कितवं विजेतेपद पटकावलेलं आहे. त्याने मियामी ओपन हे जिंकलं होतं आणि मियामी ओपन हे त्याचं 101वं विजेतेपद होतं. 101वं सिंगल्स जे आहे त्याचं विजेतेपद रॉजर फेडरर. आणि याचे करेक्ट उत्तर दिले होते ते म्हणजे संतोष नेवासे, अस्मिता लोंढे, रामगोंडा बिरादार, विनोद आळसपुरे, प्रतिभा चव्हाण, कांचन बोंडे, पवन मिसाळ, हर्षदा अग्रवाल, तसंच अश्विनी भोसले, मंगेश साळुंखे, शुभम खोसरे, हर्षदा पलवणकर, प्रतीक दीपक, जया भालेकर, मयूर कापडे, ऐश्वर्या पवार, विशाल अहिरे, जाधव विकास, भाग्येश वाघ, अनिकेत दाभाडे. तर या सर्वांनी जे आहे करेक्ट आन्सर दिलेले आहेत. तर सर्वांनी करेक्ट आन्सर दिले त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन. तुम्ही आपलं चॅनल MPSC लक्ष आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सोबत बेलचे आयकॉनसुद्धा क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील. चला आजच्या सुरुवात करूया. प्रश्न पहिला, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या द्विपक्षीय सागरी सरावाला एक सुरुवात झालेली आहे. तर या सागरी सरावाचं नाव काय आहे? इंडोस 2, ऑसिंडेक्स, सिम्बेक्स की नन ऑफ दी अबव. त्याचं उत्तर जे आहे ते म्हणजे ऑसिंडेक्स. हा युद्ध सराव जो आहे सागरी सरावाला सुरुवात झालेली आहे. PIBच्या माध्यमातून ही बातमी आलेली आहे. तर ऑसिंडेक्स हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांचा द्विपक्षीय सागरी सराव विशाखापट्टणम येथे चालू झाला. काल 2 तारखेपासून जो आहे विशाखापट्टणम येथे याला सुरुवात झाली आहे. आणि 2 देशांमधील द्विपक्षीय सहकार्य आणि आंतरसंचालन वृद्धिंगत करणं हा याचा एक उद्देश आहे. यापूर्वी जो आहे पहिला सराव झाला होता हा 2015मध्ये झाला होता. सप्टेंबर 2015मध्ये विशाखापट्टणम येथेच. विशाखापट्टणम येथे आपल्याला माहिती आहे की बरेच सागरी सराव होत जातात. एक महत्त्वाचं बंदर आहे भारताचं विशाखापट्टणम. आणि विशाखापट्टणम जे आहे हे आंध्र प्रदेशमध्ये येतं. आजचा दुसरा प्रश्न, भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद सध्या कोणत्या देशांच्या दौऱ्यावरती आहे? क्रोएशिया, बोलिव्हिया, चिली की वरील तिन्ही? सध्या भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद या तिन्ही देशांच्या दौऱ्यावरती होते, क्रोएशिया, बोलिव्हिया आणि चिली. त्यांना चिलीमध्ये जे आहे काल ते चिलीमध्ये पोचले होते आणि चिलीमध्ये त्यांनी भारत चिली व्यापार मंच, चिली विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना संबोधितसुद्धा केलं. आणि बरेचसे कार्यक्रमामध्ये ते संबोधित तर करतातच आहेत आणि बरेचसे द्विपक्षीय करारसुद्धा यावेळी झाले होते. त्यांनी रामनाथ कोविंद क्रोएशिया, बोलिव्हिया आणि चिली या 3 देशांच्या दौऱ्यावर तिसऱ्या टप्प्यामध्ये चिली येथे पोचले होते आणि दौऱ्यामध्ये चिलीमध्ये भारतीय समुदायाला त्यांनी संबोधित केलं. दोन्ही देशांदरम्यान प्रतिनिधिमंडळ स्तरावरची चर्चासुद्धा झाली. चिलीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर चिली भारताचा 5वा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. बघा लक्षात घ्या, खूप मोठा देश, खूप मोठा व्यापारी भागीदार भारताचा. चिलीमधून आयात होणाऱ्या वस्तूंमध्ये 85% वाटा जो आहे तो तांब्याचा, म्हणजे कॉपर जे आहे, तांबं जे आहे हे भारत चिलीकडून आयात करतो. द्विपक्षीय व्यापार अधिक मजबूत करण्यासाठी आणि व्यापार वैविध्य आणायला हवं असं राष्ट्रपतींनी यावेळी म्हटलं आहे. तसंच द्विपक्षीय संबंधांना चालना देण्याच्या उद्देशाने चिली जो आहे वैध व्हिजा असलेल्या भारतीय नागरिकांना चिलीमध्ये व्हिजामुक्त प्रवेश देण्याची सुद्धा घोषणा केलेली आहे. तर एक महत्त्वाची बाब. सोबतच या द्विपक्षीय संबंधांना चालना देण्याच्या उद्देशाने चिलीने
हे जसं आपण आधीच बघितलं. तसंच राष्ट्रपती यांनी भारत आणि चिली व्यापार मंचाला सुद्धा संबोधित केलं. 2017-18मध्ये आर्थिक वर्षामध्ये भारताचा 62 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा थेट परदेशी गुंतवणूक झाली होती. यामध्ये चिलीचा वाटा अत्यल्प होता आणि त्यामध्ये सुधारणा होण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. राष्ट्रपती काल जे आहे मायदेशी परतलेले आहेत. बघूया पुढील प्रश्न. सध्या चालू असलेल्या IPLमध्ये कोणत्या 20 वर्षीय खेळाडूने हॅट्रिकची नोंद केली? एक हॅट्रिकची नोंद करण्यात आली होती. तर हा कुठला 20 वर्षीय खेळाडू आहे? पृथ्वी शॉ, सॅम करन, संजू सॅमसन की यापैकी नाही? तर हा जो आहे सॅम करन याने हॅट्रिकची नोंद केली. हा जो सॅम करन आहे हा किंग्ज 11 पंजाबचा खेळाडू आहे आणि शेवटच्या षटकामध्ये त्यांनी शेवटचा गडी बाद केला आणि ही हॅट्रिकची नोंद केली आहे. केवळ 11 धावांमध्ये त्याने 4 गडी बाद केले आणि दिल्लीवरती त्यामुळे किंग्ज 11 पंजाबला जे मात करता आलेली आहे. सॅम करन जो आहे हा IPLमध्ये हॅट्रिक घेणारा सर्वात युवा गोलंदाज ठरलेला आहे. प्रेसिडेंट अब्देलअजीज बोतेफ्लिका यांनी नुकताच राजीनामा दिला. ते कोणत्या देशाचे गेली 20 वर्ष जे आहे राष्ट्राध्यक्ष होते, राष्ट्रपती होते? प्रेसिडेंट अब्देलजीज बोतेफ्लिका. तर यांनी राजीनामा दिलेला आहे. त्यांचा कार्यकाळ पूर्ण होणार होता पण त्याआधीच त्यांनी राजीनामा दिलेला आहे. आणि कुठल्या देशाचे ती 20 वर्ष राष्ट्रपती होते? चिली, बोलिव्हिया, अर्जेंटिना की अल्जेरिया? तर हे जे अल्जेरियाचे राष्ट्राध्यक्ष होते, गेली 20 वर्ष ते अल्जेरियाचे राष्ट्राध्यक्ष होते आणि त्यांनी नुकतंच जे आपल्या पदावरून राजीनामा दिला आहे. अल्जेरियाचे प्रेसिडेंट अब्देलअजीज बोतेफ्लिका त्यांनी भरपूर दबाव त्यांच्यावरती आला होता आणि त्या दबावानंतर त्यांनी राजीनामा आपला दिला आहे. 5 टर्म त्यांनी जे आतापर्यंत आपल्या राष्ट्रपती पदाच्या पूर्ण केल्या आहे. 2013मध्ये त्यांना हार्ट अटॅक आला होता. त्यानंतर परत त्यांनी 2013 नंतर त्यांचंही तसं जे आहे लोकांसोबतचा संपर्क हा फार कमी आला होता आणि ज्या आता निवडणुका होणार आहेत त्यामधून सुद्धा त्यांनी माघार ही ऑलरेडी घेतली होती. तर नॉर्थ आफ्रिकन फेस्ड मॅसिव्ह स्ट्रीट प्रोटेस्ट अक्रॉस द नॉर्थ आफ्रिकन कंट्री असं म्हटलेलं आहे. तर अल्जेरिया जी आहे ही उत्तर आफ्रिकेतील देश आहे आणि बोतेफ्लिका यांनी राजीनामा आपला दिलेला आहे. वर्ल्ड ऑटिझम अवेअरनेस डे कधी साजरा केला जातो? 1 एप्रिल, 2 एप्रिल, 3 एप्रिल की यापैकी नाही? तर हा जो आहे 2 एप्रिलला साजरा केला जातो वर्ल्ड ऑटिझम डे. ऑटिझम म्हणजे एकलकोंडेपणा जो आहे या संदर्भात हा आहे. अ डेव्हलपमेंटल डिसऑर्डर टू व्हेरिएबल सेव्हरिटी दॅट क्रिटिसाइज बाय डिफिकल्टी इन सोशल इंटरॅक्शन अँड कम्युनिकेशन. म्हणजे एकलकोंडेपणा आहे तर त्या एकलकोंडेपणाचा जो रोग आहे त्याला ऑटिझम असं म्हटलं जातं. त्याच्याबद्दल जनजागृती व्हावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो. 2 एप्रिल 2019 हा साजरा केला गेला. हा कधीपासून चालू करण्यात आला होता? 2007मध्ये जे आहे एक रिझॉल्युशन घेतलं होतं. वर्ल्ड ऑटिझम अवेअरनेस डे वॉज पास्ड इन युनायटेड नेशन्स काउन्सिल नोव्हेंबर 2007. त्यानुसार मग 2008पासून हा दिवस साजरा करणं चालू करण्यात आलं होतं. युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्लीमध्ये हा निर्णय घेण्यात आला होता. आणि हा जो आहे हा 4 पैकी एक ऑफिशियल हेल्थ स्पेसिफिक डे आहे जो युनायटेड नेशन्सच्या माध्यमातून साजरा केला जातो. पुढील प्रश्न. 2018-19 हे चुकीने झालेला आहे. 2018-19मध्ये आतापर्यंत GSTचे सर्वाधिक संकलन कोणत्या महिन्यात झालं? GST म्हणजे आपल्याला माहिती आहे वस्तू आणि सेवा कर. याचं सर्वाधिक संकलन कुठल्या महिन्यात झालं आहे? जानेवारी 19, मार्च 2018, मार्च 2019 की फेब्रुवारी 2018? तर हे जे सर्वात जास्त संकलन झालं आहे मार्च 2019 या महिन्यामध्ये सर्वाधिक संकलन झालं आहे आणि 1 लाख कोटीचा आकडा ह्या GSTच्या संकलनाने पार केला आहे. मार्च 2019मध्ये GST महसूल संकलनाने 1 लाख कोटीचा टप्पा ओलांडला आणि 2018-19 या आर्थिक वर्षातील सर्वाधिक संकलनाची नोंदणी करण्यात आली. मार्च 2019मध्ये महसूल संकलन झालं ते 1,06,577 कोटी रुपये झालं आहे आणि यामध्ये GST जो आहे हा CGST सेंट्रल GST 20,353 कोटी,
SGST स्टेट GST ज्याला म्हटलं जातं तो 27,520 कोटी आणि IGST हा 50,415 कोटी होता. म्हणजे आयातीवरील त्याच्यामध्ये 23,521 कोटी रुपये होते, तर उपकराच्या पोटी 8,286 कोटी रुपये देण्यात आले. आणि 31 मार्च 2019 रोजी जी विवरणपत्र दाखल करण्याची शेवटची तारीख होती, तर त्यावेळी जवळपास 75.95 लाख GST 3B विवरणपत्र दाखल करण्यात आलेलं आहे. तर 1 लाखापेक्षा जास्त संकलन जे आहे ते करण्यात आलेलं आहे GSTचं. 2018-19 या आर्थिक वर्षामध्ये MOILने नोंदवलेली सर्वाधिक उलाढाल नोंदवलेली आहे. तर MOIL काय, मॉयल ज्याला म्हटलं जातं, मॉयल काय आहे? मिनीरत्न आहे, महारत्न आहे, नवरत्न आहे की वरील सर्व आहे? तर ही जी आहे मिनीरत्न कंपनी आहे मॉयल, ज्या भारत सरकारचे जे उद्यम उपक्रम आहेत तर त्यांच्या टर्नओव्हरनुसार यांचे वेगवेगळे ग्रुप्स पाडलेले आहेत. त्याच्यामध्ये मिनीरत्न, महारत्न आणि नवरत्न या कंपनीज असतात. तर मॉयल जी आहे ही मिनीरत्न कंपनी आहे आणि याचं हेडक्वार्टर जे आहे ते नागपूर येथे आहे. मॉयल लिमिटेड ही देशातील सर्वात मोठी मॅंगनीज उत्पादक आणि मिनीरत्न कंपनी आहे. याने या आर्थिक वर्षामध्ये 1440 कोटी रुपयांची सर्वाधिक मोठी उलाढाल नोंदवलेली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये ही 9% वाढ झालेली आहे. मार्च 2019पर्यंत कंपनीने 13 लाख मेट्रिक टन उत्पादनाचा टप्पा पार केला आणि गेल्या 10 वर्षातील ही सर्वात मोठी कामगिरी होती. देशातल्या मॅग्नीज साठ्यामध्ये MOILचा हिस्सा 34% आहे. म्हणजे मॅग्नीजचं जे आहे उत्पादन हे महाराष्ट्रामधून जवळपास 23% होतं. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश याच्या अंतर्गत या मॉयलच्या खाणी आहेत. नागपूर, भंडारा, छिंदवाडा आणि बालाघाट या जिल्ह्यांमध्ये महत्त्वाच्या खाणी ज्या आहेत त्या मॉयलच्या आहेत. तर ही जी आहे ही मिनीरत्न कंपनी आहे. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. आशियाई एअरगन स्पर्धेमध्ये भारताने एकूण 25 पदकं जिंकली. आपल्याला माहिती आहे भारतचा एक चांगला परफॉर्मन्स चालू होता या आशियाई एअरगन स्पर्धेमध्ये. तायपेई इथे स्पर्धा चालू होती. तर या स्पर्धेमध्ये भारताने एकूण 25 पदकं जिंकली. त्यात किती सुवर्णपदकं भारताने जिंकले? टोटल 25 आहे, तर सुवर्णपदकं किती आहे? 12, 16 की पूर्ण 25 की 18? तर याचं उत्तर तुम्ही जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि तुम्हाला उत्तर जे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. इंग्लिश व्होकॅबलरीच्या संदर्भात आपला व्हिडिओ जो आहे डेली अपलोड होत आहे 4 वाजता संध्याकाळी. इंग्लिश व्होकॅबलरी एक इम्प्रूव्ह करण्यासाठी एक 5 मिनिटाचा व्हिडिओ, ज्याच्यामधून तुम्ही टी ब्रेकमध्ये सुद्धा, छोटासा व्हिडिओ आहे टी ब्रेकमध्ये म्हणून सुद्धा तुमची व्होकॅबलरी ही जास्तीत जास्त प्रमाणे इम्प्रूव्ह करू शकता. तर करा अभ्यास, बना अधिकारी. धन्यवाद. इतरही तुमच्यासाठी आपण महत्त्वाच्या व्हिडिओज घेऊन येतो आहे. धन्यवाद.